मराठी हॉटस्पॉट हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा. आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट. संत सेना महाराज, एक संबंध लक्षात घ्या. संत सेना महाराजांचे वडील देवीदास, त्यांचं आडनाव वैद्य आणि ज्ञानेश्वर महाराजांचे वडील विठ्ठलपंत कुलकर्णी एका गुरुकडे शिकले. बस एवढा संदर्भ. एक गुरुबंधू आहे कोण? माऊलीचे वडील विठ्ठलपंत आणि संत सेना महाराजांचे वडील देवीदास वैद्य हे रामानंदाकडे एकाच गुरुकडे शिकायला होते. तसे सेना महाराज महाराष्ट्रातलेच, पण पूर्वीपासूनच्या कितीतरी पिढ्या पोट भरायच्या उद्देशानं तिकडे बुंदेलखंड रामसिंहाच्या पदरी त्यांची सेवा होती, राजाच्या पदरी. विद्या शिकताना रामानंद दररोज एक वाक्य सांगायचे. विठ्ठलपंत, देवीदास हे अनेक विद्यार्थी, पण जसा पाठ संपतो त्यावेळेला एक वाक्य. पोरो, अरे आता भगवान महाराष्ट्रात नाही, आपल्या प्रांतात नाही, महाराष्ट्रात आहे. एकदा तरी जीवनात त्याचं दर्शन घ्या. तो भक्ताचं काम करतो यात नवल नाही, भक्ताची सेवा करणाऱ्याचीही सेवा करतो, हे दररोजचं वाक्य असायचं. नंतर विद्या शिकल्यानंतर विठ्ठलपंत परत आळंदीला. प्रपंचामध्ये पुन्हा 4 मुलं झाली. सगळ्या इतिहास तो तुम्हाला माहिती आहे. आणि देवीदास राजाच्या पदरी गेले. त्यांना सेना नावाचा मुलगा झाला आणि थकता काळ राजाच्या पदरीची सेवा. आणि देवीदास म्हणाले, बाबा अरे माझे गुरु रोज सांगायचे रामानंद की एकदा तरी पंढरपूरला जाऊन पांडुरंगाचं दर्शन घ्या. तो भक्ताची सेवा करतो, नवल नाही, भक्ताची सेवा करणाऱ्याची सेवा करतो. पण या राजाच्या कार्यव्यापामुळे मला जाता आलं नाही. तू तरी माझी इच्छा पूर्ण कर सेना. शेवटी थकता काळ आला. देवीदास पार मरण अवस्था, मांडी दिली बापाला देवीदासला सेना महाराजांनी. महाराष्ट्रात पांडुरंगाच्या दर्शनाला कार्यव्यापामुळे येता आलं नाही, पण मांडी दिली. जेव्हा डोकं ठेवलं बापाचं मांडीवर, बापाचे डोळे डबडबलेले. बाबा, हो बेटा, माझी एक इच्छा पूर्ण कर. माझे गुरुजी रामानंद सांगायचे, पण नाही रे जमलं मला कार्यव्यापामुळे. पण तू कधीतरी पंढरपूरला जा सेना, पांडुरंगाचं दर्शन घे, बापाची इच्छा पूर्ण कर. आणि जर वेळ मिळाली तर तसाच आळंदीला जा. माझ्या गुरुबंधूला विठ्ठलपंताला 4 मुलं आहे. त्याच्यातला एक फार मोठा अधिकारी आहे, त्याचं नाव ज्ञानदेव आहे. वेळ मिळाली तर आळंदीला जाऊन माझ्या गुरुबंधूच्या लेकराची गाठ घेऊन ये. आणि प्राण सोडला सेना महाराजाच्या मांडीवर बापानं. परंपरागत सेवा सेना महाराजाकडे आली राजाची. राजा क्रूर स्वभावाचा होता, त्याला कोड होती अंगाला, त्याच्यामुळे 10 उष्णता होती आणि तो राग कोणावरही काढायचा. आता सेना महाराजाला त्या क्रूर स्वभावाच्या राजाच्यामुळे जाता आलं नाही, पण एक नियम पाळला. झेंड्यावाले, भगव्या पताकावाले तिकडे आले की सेना महाराज पाया पडायचे. आपण महाराष्ट्रातले का हो बाबा? पांडुरंगाचे वारकरी? हो हो. मग आमच्या घरी या, 4 घास जेवण करा.
तेवढं मात्र चालू ठेवलं. वारकऱ्याला आणायचं, त्यांच्या हजेमाती करायच्या, त्यांना जेवू घालायचं, पाया पडून यथामती दक्षिणा द्यायची आणि वाटे लावायचं. हा नियम सेना महाराजाचा चालू असताना 10-20 वारकरी आले. हजामती सुरू केल्या सेना महाराजांनी. इकडे राजाला लहर आली. तुम्हालाही गोड वाटतं पण लवकर उरक तुम्ही. जा रे सेनाला बोलवा, दाढी करायची म्हणावं सरकारला. पडतच आले सेवक. आता सेना महाराज वारकऱ्याच्या सेवेत गुंतलेले होते. बायको घराच्या बाहेर होती. सेना कुठे गेला? त्या भाषेत बोलावं लागतं, आम्हाला कथेची सवय आहे ना. हा ते आता ते राजाचे सेवक सेना महाराजाच्या बायकोला बस बस लक्षात आलं तुमच्या. कुठे गेला सेना? अहो ते ती खरी होती बिचारी. ते पंढरपूरचे पांडुरंगाचे भक्त आले, ती झेंड्यावाले, भगव्या झेंड्यावाले वारकरी म्हणतात त्यांना. त्यांच्या हजामती चालू आहे. पण ते बोलावलं ना राजाने हजामत करायला. हो, त्यांच्या झाल्या की पाठवते म्हणावं. आता ती भोळी बाबडी बायको सहज बोलून गेली. वापस आले नौकर. कारण काय झालं? ते वारकरी आले म्हणतात बुवा महाराष्ट्रातले झेंड्यावाले. त्यांच्या हजामती करतो. त्याची बायको म्हणली 10-12 आहे म्हणे ते, आणि त्या हजामती झाल्यावर पाठवतो म्हणले. सेना महाराजांचं वर्चस्व सहन न करणारे काही विरोधक होतेच वाड्यात. त्यांना आयतच खोलीत मिळालं. पुढे आले ते. शपारलाय तो. इथून सुरुवात. याला आगीत रॉकेल म्हणतात. तुमच्या पुढे कोण लागले? ते वारकरी. तुमची हजामत सोडून त्या वारकऱ्याची करतोय. बोलवार त्याला. हजामतीला नाही, सुळावर द्या. राजा क्रूर होता. सुळावर, बाळा तू नीट बसण्यात असा होईल, इकडे होऊन सुळावर द्या म्हटल्याबरोबर इकडे महाराष्ट्रात पंढरपुरात पांडुरंगाच्या डोळ्याला धारा लागल्या. अरे काय गुन्हा केला माझ्या सेनानं? माझ्या भक्ताच्या हजामती केल्या, हा गुन्हा? त्याला शिक्षा सुळावरची? थोडंसं बसलं, उदास होते ते. पुढे थोडंसं इकडे बसवून, ते लाडाचं असलं तरी बसवून इकडे थोडंसं, कोणाचं असेल ते काय. हां, पुढचे 4च पण असे प्रसन्न लागतात ते. असं 2-3 झोपले की म्हणजे काय करणार. तर ते मला लेकरं नाही म्हणून राग येत असेल, पण ते काही हो ना, ते नाही जमत नाही ते. हां, पण तुम्ही काही म्हणावं ते नाही जमत. ते घरी खेळवायचे. विठ्ठल पांडुरंगाच्या डोळ्याला धारा लागल्या. काय गुन्हा माझ्या सेनानं केला? माझ्या वारकऱ्याच्या हजामती केल्या म्हणून त्याला सुळावर? क्षणार्धात सेना महाराजाच्या रूपात पंढरीचा राजा वाड्यात प्रवेश करतो. आणि पहिलं दंडवत राजाला. चुकलं सरकार, एवढा गुन्हा माफ करा. आता पुन्हा असा अपराध माझ्याकडून होणार नाही. एवढ्या वेळेचा गुन्हा माफ करा. बस पुन्हा अशी चूक नाही होणार सरकार, एवढा गुन्हा माफ करा. राजाची हजामत सुरू केली जगाच्या बापानं. हजामत चालू असताना ते तणनाशक सारखा स्प्रे नव्हता तेव्हा. बस हां, भारतीय बैठक, बस लक्षात आला. भारतीय बैठक, ती पाणी लावायची वाटी. राजा अधूनमधून निळवार आहे, त्या वाटीतल्या पाण्याकडे बघायचा. हजामत चालू असताना तर त्या वाटीतल्या पाण्यात राजाला साक्षात भगवंत दिसायचा. आत दिसे चक्र पाणी, आरशात बघितलं तर देव. आरसा बाजूला केला की सेना. सेना रूपातले देव म्हणले, मालक थोडी वेळ अजून माझ्याकडे शिल्लक आहे, 1 तास. बरोबर, मालिश करून देतो ना. मालिश. सेना महाराजांची मालिश सुरू केली जगाच्या बापानं. सेना महाराजाला याची राजाची मालिश सुरू केली सेनाच्या रूपात, पण परमेश्वरानं. याला काय माहिती मालिश करून देणारा कोण आहे? रंभादिकणाच ते उभ्या जोडोनी हात,
त्रिसूळ डमरू घेऊन आला गिरजेचा कांत वाळवंटापासून महाद्वारापर्यंत सुरवरांची दाटी उभे जोडून हात. त्याच्या दर्शनासाठी 33 करोड देवता बारीला लागलेले आहेत. तो माझी मालिश करतो राजाला काय माहिती. पण जसा देवाचा हात लागला इतक्या वर्षाची त्याच्या अंगाला कोड होती, कोड गेली. बाकीचे वैद्य आहे ना, हा वैद्याचा राजा आहे. तुका म्हणे वैद्य राजा पंढरीच्या निवासा. शीतलता प्राप्त झाली, इतका आनंद झाला राजाला. सेना इतके वर्ष हजामती केल्या रे, पण कोड कशी गेली आज न हे चकाकी माझी सगळी सोन्यासारखी कांती चकाकून निघाली आणि मला शांतता वाटली. निमित्त असते सरकार, कावळ्या उडायला आणि काळी मोडायला, तुमचा रोग जायला आणि आमचा हात लागायला. देव म्हण नाही बाबा, काय तुझ्या हातात जादू आहे आज काही कळलं नाही, मी प्रसन्न आहे. वंजळभर सोन्याच्या मोहरा राजाने. नाही नाही मला नको सरकार, मी माझी सेवा केली, मी काय उपकार नाही केले तुमच्यावर, माझी सेवा आहे ती. नाही बाबा हे घेच, मी आज जास्तच प्रसन्न आहे. वंजळभर मोहरा धोकटीत टाकल्या. जिथून धोकटी, कारण राजाच्या हजामतीची धोकटी स्पेशल होती, बाकीच्यांची वेगळी होती. जिथून आणली तिथं लटकवून दिली जगाच्या बापानं. आणि पुन्हा पंढरपूर. सेना महाराजांची बायको म्हणाली हजामती झाल्यावर, राजाचे सेवक आले होते 2 तासापूर्वी. काय म्हणले? हजामत करायला बोलवलं म्हणले सेनाला. तू काय म्हणले? मी म्हणलं वारकऱ्याची हजामती चालू आहे, 10-12 वारकरी आहे, ते सारखं पाठवत. काय करून बसली, ते आधीच गरम डोक्याचं आहे. तशीच धोकटी घाई घाई उचलली जी लटकवली होती देवानं. जो पळत गेला सेना दरबारात, लोटांगण घातलं राजाच्या पुढे. चूक झाली. पहिल्याही सेना बाबानं हेच म्हटलं होतं, चूक झाली. आता चूक झाली सरकार, असा अपराध कधी माझ्याकडून होणार नाही, एवढा गुन्हा माफ करा, माझी चूक झाली एवढ्या वेळेला. अरे काय चाललंय तुझं, आताच गेला हजामत करून. नका गरिबाची चेष्टा करू सरकार, ते वारकरी आले होते त्याच्या हजामतीत गुंतल्यामुळे उशीर झाला. तुम्ही जर नोकरीहून कमी केलं तर माझे लेकरं भीक मागतील सरकार, एवढा गुन्हा माफ करा. अरे तू हजामत करून गेला, हे बघ माझी सोन्यासारखी कांती चकाकती कोड गेली, तुझा हात लागल्यावर मालिश केली माझी तासभर, तू शीतलता प्राप्त झाली. अहो चेष्टा गरिबाची करू नका सरकार, मी आलोच नाही. अरे तू नको म्हणला तरी वंजळभर मोहरा मी तुझ्या धोकटीत टाकल्या. आणि मग सेना खाली बसला आणि धोकटी उघडली, सोन्याच्या मोहरा. आणि जो रडायला सुरुवात केली सेनानं, राजे म्हणाले का रडतो बाबा? अरे का रडतो सेना? मरताना माझा बाप म्हणला होता सरकार की पंढरीचा राजा त्याच्या भक्ताची सेवा करणाऱ्याची सेवा करतो. आज मला अनुभव आला सरकार, मी पांडुरंगाची शपथ घेऊन सांगतो, वारकऱ्याच्या हजामती केल्या आणि माझ्या जगाच्या बापाने इकडे तुमची हजामत केली. आता सेवेचा राजीनामा. मी आता पंढरपूरला जातो. आणि मग सेना महाराज पंढरपूरला येतात. पंढरपूरला आल्यानंतर पांडुरंगाचं दर्शन घेतात. दारात नामदेवराय दिसले, वंदन केलं. आपण बुंदेलखंड राजाचा नावी मी, पण काही दिवसापूर्वी हा अनुभव आला. तसे आम्ही महाराष्ट्रातले, माझे वडील देवीदास वैद्य आणि विठ्ठलपंत कुलकर्णी एकाच गुरुकडे शिकले. माझे वडील मरताना म्हणाले होते, माझी इच्छा पुरी कर, एकदा तरी महाराष्ट्रात जाऊन पांडुरंगाचं दर्शन घे. पण कार्यव्यापामुळे जमलं नाही. पण 1 महिन्यापूर्वी असा अनुभव आला, मी वारकऱ्याच्या हजामती केल्या आणि जगाच्या बापानं माझ्या जाग्यावर माझ्या मालकाची हजामत केली. मी सेवेचा राजीनामा देऊन आलो. आता मला माणसाची सेवा करायची नाही, देवाची सेवा करायची आहे. आणि माझे वडील मरताना म्हणाले होते, पंढरपूरला पांडुरंगाचं दर्शन झाल्यानंतर जर जमलं तर आळंदीला जाऊन माझ्या गुरुबंधूच्या लेकराची भेट घे म्हणाले. त्यात निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताई 4 लेकरं माझ्या गुरुबंधूला आहे. ज्ञानोबाराचा
फार मोठा अधिकार आहे. तेव्हा नामदेवराय, आता मला आळंदीला माऊलीच्या दर्शनाला जायचं आहे. असं म्हटल्यावर गुरुजी नामदेवरायाचं रडणं सुरू झालं. का रडता महाराज? उशीर झाला सेना. का? मागच्या कार्तिकच्या यात्रेमध्ये माऊलीनं समाधी घेतली, आम्ही सगळे होतो. आता तुला दर्शन होणार नाही. आणि मग नामदेवाच्या गळ्याला बिलगून सेना महाराज रडले. नामदेवा, मला पांडुरंगाचं दर्शन झालं नसतं तरी चाललं असतं, पण माझ्या माऊलीचं दर्शन व्हायला पाहिजे होतं. का? माझ्या बापाने सांगितलं की जगात अगणित उपकार माझ्या गुरुबंधूच्या पुत्राचे ज्ञानोबारायाचे आहे की ते शब्दात सांगता येत नाही. असली तरी जमीन अस्मान इतकं अंतर आहे. एवढा मर्यादित आहे आणि केवढा हा अमर्याद आहे. एवढ्याला मर्यादा आली. तुम्ही मराठी हॉटस्पॉट हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा. आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट.